नमस्कार, मी सुमित जगदाळे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. शहर आणि परिसरात महावीर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. भगवान महावीर यांच्या 26-11व्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. जैन सोशल ग्रुप, पुणे मेट्रो सिटी आणि श्री तुळशीबाग मंडळ, महावीर जैन संघटना यांच्या वतीने ही शोभायात्रा काढण्यात आली. मंडईमधून निघालेल्या या शोभायात्रेमध्ये जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी जैन बांधवांनी श्री शलानंदन वीर की जय, जय बोलो महावीर की असा जयघोष करीत भगवान महावीरांची जयंती साजरी केली. या शोभायात्रेमध्ये जैन बांधवांनी पारंपरिक पद्धतीत शुभ्र वस्त्र परिधान केले होते. या शोभायात्रेत महावीरांच्या रथाला सुंदर फुलांची आरास करण्यात आली होती आणि सामाजिक संदेश देणाऱ्या रथांचा या शोभायात्रेत समावेश होता. यावेळी पुण्याच्या महापौर वैशाली बंडकर यांनी महावीरांच्या प्रतिमेचे पूजन केले. शोभायात्रेतील चित्ररथाचे हजारो जैन बांधवांनी दर्शन घेतले. शोभायात्रेतील बँड पथकासोबत युवक युवतींचा तसेच सर्व वयोगटातील जैन बांधवांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळातील सहल घोटाळ्याच्या चौकशीसाठी शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ घातला. पालिकेच्या शिक्षण मंडळातील सहल घोटाळ्यावरून शिवसेना मनसेच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत महापौरांच्या खुर्चीसमोर आंदोलन केले. शिवसेना, भाजप आणि मनसेच्या नगरसेवकांनी शिक्षण मंडळातील पैसे खाणाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा देत सभेत सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. पालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होताच शिवसेना आणि मनसेचे नगरसेवक महापौरांच्या खुर्ची समोर आले. शिक्षण मंडळाचे करायचे काय, खाली डोके वर पाय, गरीब विद्यार्थ्यांच्या सहलीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या शिक्षण मंडळाचा धिक्कार असो अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. शिक्षण मंडळ सदस्यांचा निषेध करणारे फलकही त्यांच्या हातात होते. शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, विजय देशमुख, संजय भोसले, दीपाली ओसवाल, कल्पना थोरवे, संगीता ठोसर, नीता मंजाळकर, सोनम झेंडे, भरत चौधरी, पृथ्वीराज सुतार, प्रशांत बधे, योगेश मोकाडे आदी सहभागी होते. मंडळाचे सदस्य प्रत्येक गोष्टीत पैसे खात आहेत, मग ती गरीब मुलांची बिस्किटे असोत, त्यांचे बूट असोत, त्यांचे गणवेश असोत की आता तर सहलीतही त्यांनी पैसे खाल्ले. गरीब मुलांसाठीचे सहलीचे पैसे खाताना त्यांना शरम कशी वाटली नाही असा सवाल अशोक हरणावळ यांनी केला. मनसेचे गटनेते वसंत मोरे, आरपीआयचे गटनेते डॉक्टर सिद्धांत धेंडे, बाबू वागसकर, अविनाश बागवे, दिलीप बराटे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांची भाषणे झाली. यावर निवेदन करताना आयुक्त महेश पाठक यांनी सांगितले की मंडळाच्या चौकशीचा जो अहवाल पालिकेने राज्य शासनाला पाठवला आहे, सहलीसाठी निविदा प्रक्रियेत त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे यापुढे मंडळाने ई निविदा प्रक्रिया राबवावी आणि स्थायी समितीने ठराव करूनही प्रक्रियाच महापालिकेमार्फत राबवायला मंजुरी द्यावी अशी सूचना आम्ही केली आहे. मंडळानं या प्रक्रियेत जास्त दराची निविदा मंजूर केली असून या सदस्यांच्या अधिकारांवर मर्यादा आणणे आवश्यक आहे. राज्य शासनानं पुढील कारवाईसाठी सखोल चौकशी करावी असा अहवाल पाठवण्यात आला आहे. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. उपमुख्यमंत्र्यांच्या असभ्य वक्तव्यावर मुख्यमंत्री निषेध व्यक्त करू शकत नाही असा आरोप करत मुख्यमंत्री हतबल झाल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस म्हणाले, सामान्य माणसाशी नाळ तुटलेले हे सरकार आहे. त्यांच्या वक्तव्यातून सत्तेचा माज दिसतो. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात येऊन उत्तर देण्याचे आश्वासन सभापतींच्या कक्षात दिले होते. मात्र ते 3 दिवस सभागृहात सामोरे आलेच नाहीत आणि वक्तव्याचा निषेध करून माफीही मागितली नाही. याचा अर्थ पवार यांचा चव्हाण यांच्यावर दबाव आहे. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, दिलीप कांबळे, गणेश बिडकर, अनिल शिरोळे, मेधा कुलकर्णी, श्रीनाथ भीमाले, योगेश टिळेकर, राजेश पांडे, दिनेश कांबळे आदी उपस्थित होते. कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्यातील गैरव्यवहार स्पष्ट झाला असून लोकलेखा समितीनेही अहवाल दिला आहे. सरकारनं तातडीनं सुरेश कलमाडी यांच्यावर फौजदारी कारवाई करावी. एलबीटीला विरोध आहे. वॅटमधून पालिका सक्षम करावी. एलबीटीचा त्रास छोट्या व्यापाऱ्यांना सहन करावा. शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यातील बदलांना विरोध करणार असून
असून बीडीपी आणि आराखड्यातील आरक्षणासंदर्भात देशातील तज्ज्ञांना बोलवून त्यांचे मत घ्यावे असेही त्यांनी सांगितले. फोटो झिंको शासकीय छापखान्याचे खासगीकरण होणार नाही, त्याची लवकरच डागडुजी करण्यात येईल अशी माहिती आमदार जयदेव गायकवाड यांनी दिली. आमदार जयदेव गायकवाड यांनी विधान परिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सक्रिय सहभाग घेऊन अनेक तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना केल्याच शिवाय राज्यातील विविध प्रश्नांवर मते मांडली. याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. अधिवेशनात राज्यातील दुष्काळावर मोठ्या प्रमाणावर चर्चा करून त्यावर अर्थमंत्र्यांनी भरीव तरतूद केली. त्यामध्ये पाणी उपलब्ध करून देण्यासाठी 850 कोटी तसेच जनावरांना चारा व पाण्यासाठी 187 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. तसेच दुष्काळग्रस्तांचे स्थलांतर होऊ नये व त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा याची गंभीर दखल अर्थसंकल्पात घेण्यात आली आहे. याशिवाय रस्ते अपघात, मागासवर्गीय नागरिकांवर झालेले अन्याय यावर विशेष चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नाही, राहण्यासाठी वसतिगृहांची कमतरता, त्यामुळे इंजिनिअरिंग महाविद्यालयीन प्रवेश मिळून त्यांचे शिक्षण याकडे लक्ष वेधले. जात पडताळणी काम राज्यात ठप्प झाले आहे, त्यामुळे प्रवेश रद्द होत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पुण्यात म्हाडा वसाहतीचे पुनर्वसनाचे काम ठप्प आहे. शासनानं 2.5 FSI देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, परंतु त्याची नियमावली तयार केली नाही. याकडे लक्ष वेधले असता राज्यमंत्री सचिन अहिर यांनी वसाहतीचे पुनर्वसन केले जाईल असे गायकवाड यांना सांगितले. तसेच शहरातील शासकीय फोटो झिंकोचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. याकडे जातीने लक्ष वेधले असता असा कोणताही निर्णय घेणार नाही. तसंच या इमारतीची डागडुजी करण्यासह नोकर भरती करून नवीन यंत्रसामग्री घेण्याचे आश्वासन दिले अशी माहितीही गायकवाड यांनी दिली. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. अनेक वर्षांपासून राज्यात मराठा नेत्यांची सत्ता असताना सुद्धा मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करावी लागणे हे दुर्दैव आहे अशी टीका रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपला पाठिंबा आहे, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या समाजातील नेत्यांच्या हातात राज्याची सत्तेची सूत्र आहेत. असं असतानाही आरक्षणासाठी मोर्चे काढावे लागणे हे त्या नेत्यांचे अपयश आहे. राजकीय राखीव जागांवर निवडून आलेले प्रतिनिधी हे प्रस्थापित पक्षांचे कार्यकर्ते असतात. यामुळे राखीव जागांच्या धोरणाला हरताळ लागलेला दिसतो. राखीव जागांवर निवडून आलेले प्रतिनिधी समाजाविषयी सभागृहात शब्द सुद्धा काढत नाहीत. त्यामुळे राजकीय राखीव जागांचे आरक्षण ताबडतोब बंद करावे अशी मागणी त्यांनी केली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळवल्याचे श्रेय आंबेडकरी विचाराचे नेते घेत आहेत. तसंच समितीच्या नेमणुकीबाबत देखील उलटसुलट चर्चा आहे. याबाबत आंबेडकर म्हणाले की मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम MMRDA ला देण्याचं ठरलं आहे. त्यामुळे याबाबत चर्चा करणे देखील वेडेपणाचे असल्याची टीका आनंदराज यांनी केली. सत्ताधाऱ्यांनीच अर्थसंकल्पातील पैसा वाटून घेतला आहे अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश बापट यांनी केली. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थात स्थानिक संस्था करच्या संदर्भात त्वरित तोडगा काढावा, रुबी बँकेतील खातेदारांची होणारी गैरसोय दूर व्हावी, द्रुतगती मार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, शहरात पाणी कपात करू नये अशा ज्वलंत प्रश्नांवर सातत्याने मुद्दे उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधून घेण्यात आपल्याला यश आले. काही प्रश्नांवर सरकारचे ठोस आश्वासन मिळवले. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर सुरक्षेच्या कारणास्तव 25% पोलिसांच्या संख्येत वाढ करण्याच्या मागणीचीही त्वरित दखल घेतली गेली अशी माहिती लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारची कामगिरी निराशाजनक असल्याचं सांगून बापट म्हणाले, सत्ताधारी आमदारांना अर्थसंकल्पात 10 ते 20 कोटी तर विरोधकांना 40 ते 50 लाखापर्यंतची कामे मंजूर
केली. सरकारचा पैसा जनतेचा आहे, असमान वाटप केले. दुष्काळात चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र आहे. मुलांची शाळेची फी माफ करावी, त्याऐवजी सरकार मुजोरी करताना दिसते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना माफी नाही, त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजेत. या भूमिकेवर आपण ठाम आहोत. ग्रामविकास खात्याला रस्त्यांसाठी दिलेले 180 कोटी रुपये खर्चे पडली नाहीत. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी निमित्त 100 कोटींच्या निधीपैकी अवघा 34 लाखांचा खर्च झाला. आता नव्याने वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षासाठी 100 कोटी रुपये निधी देऊन मतांचं राजकारण सत्ताधारी करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. पुण्यातील उड्डाणपूल, लोकसेवा आयोगाचा प्रश्न, रुपी बँक, मेट्रोच्या कामाला गती, ससूनमधील सुविधा, PMRDA संदर्भात चर्चेत भाग घेतलेल्या सकारात्मक उत्तरे सरकारकडून मिळवली, असे त्यांनी सांगितले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.